नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 88 30 57 85 05। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। वसमत सती पांगरा येथील महिलांनी दारू बंद करण्यासाठी चक्क आमदारांकडेच केली तक्रार। ग्रामीण पोलीस बीट जमादार यांच्यावर अवैध धंदे बंद करण्याची जिम्मेदारी द्या, आमदार नवघरे संतापले। वसमत तालुक्यात खुलेआम दारू विक्री सती पांगरा येथील त्रस्त महिलांनी आमदार नवघरे यांच्याकडे संतप्त महिलांनी तक्रार केली। यावेळी नवघरे यांनी दूरध्वनीवरून वरिष्ठांशी संपर्क साधून वसमत तालुक्यातील ग्रामीण भागात दारूची दुकाने थाटून बसलेल्या अवैधरित्या दारू विकणाऱ्यांवर ग्रामीण पोलीस स्टेशन वसमत बीट जमादार यांनी सूत्रे हातात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करून व कडक निर्बंध लावून आपली जिम्मेदारी स्वीकारून अनेकांचे दारूपायी उद्ध्वस्त होणारे संसार, मुलाबाळांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागल्याने याकडे संबंधितांनी वेळीच लक्ष घालावे, असे आमदार अधिकाऱ्यांना बोलताना संतापले। तर पाहुयात स्पेशल रिपोर्ट आपल्या राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलवर। प्रतिनिधी रवी कुंटेसह वसमत नगर, हिंगोली। समुपदेशन केंद्र आहे, त्याच्याकडून मी 10,000 रुपये फीस भरून त्याला 2 महिने ठेवतो। तुम्ही त्याला माझ्या घरी आणून सोडा, मी त्याची व्यवस्था करतो। तुम्ही समजा आज गावाची दारू बंद केली तर 2 किलोमीटर आहे हो, लोक सकाळी याला जातात तुमच्या गावाची व्यवस्था। लातूरला आहे, लातूरला मी व्यवस्था करतो, त्याला घेऊन या माझ्याकडे। मी बोलतो त्याला घेऊन या प्रभुदा। काय म्हणणे वसमत पिऊन काय माहिती आता त्या पिढीच्या मादारानं समजा जर तुमच्या नाही झालं, याची महिन्याभरामध्ये या एपीआय काचमांडीची आपण बदली करतो। ऐका, लोकांचं काय म्हणणं आहे ऐका साहेब, जरा काय म्हणा माहिती का, ऐका ना साहेब, आम्ही जाऊन रेड मारल्यानं होत नाही। तुमच्या गावात माणूस ठेवावा लागेल। तुमच्या गावात माणसं असतात तर त्या माणसाने तिथे सगळे द्यावं, सरपंचांना द्यावं, ग्रामपंचायतच्या त्या तुमच्या पोलीस पाटलांना द्यावं, आपल्या तंटामुक्ती अध्यक्षांना बी द्यावं लागणार। त्याच्यामध्ये सगळ्याला लक्ष करावं लागणार आहे ना। तुम्हाला बी तिथं तुम्ही आता तसं म्हणल्यानं जमते का? बीट जमादाराला सगळंच माहित असते तुमच्या। तुम्ही जाऊन फक्त रेड मारायला माहिली मी गेलो की तिथं, असं नाही होणार ना। अहो 2-2 दुकानं होती, 4-4 झाली सगळ्या गावाने आता आपल्या वसमत ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत। काय करता घेता ऍक्शन सांगा मला साहेब पांगऱ्याची। 8-15 दिवस बंद करता साहेब। तुम्ही त्या बीट जमादारावर जबाबदारी द्या, नाही तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करा। द्या ना तुम्ही बीट जमादारावर जबाबदारी द्या। तुमचा कोण बीट जमादारी त्याला? गोरे असू द्या, काळे असू द्या, कोणी असू द्या, आपल्याला काय अडचण नाही, फक्त त्याच्यावर जबाबदारी द्या। 8 ते 15 दिवस बंद करतात। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।